झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहत आहे प्राइम वॉच साहेब। शिवसेनेसाठी यावेळची मुंबईची आणि ठाण्याची महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती। अर्थात त्याला कारणही तसंच होतं। सर्वच पक्षांनी महापालिकेवरचं शिवसेनेचं अस्तित्व संपवताना जोरदार प्रचारही केला होता। पण निवडणुकीच्या निकालानंतर ना शिवसेना संपली ना हातात आली बीएमसी। या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीवादी पक्षांचं फार मोठं काही अस्तित्व राहणार नाही। मग ते नागपूर महानगरपालिका असो, ठाणे नाशिक असो किंवा मुंबई महानगरपालिका असो। याच विधानानं मुंबईचं राजकारण ठवलून गेलं होतं। काँग्रेसच्या मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री हे विधान बोलले असतील कदाचित, पण या विधानानं मुंबईतल्या मराठी माणसाची अस्मिता पुन्हा जागी झाली आणि मराठी भडकला आणि भगवा फडकला हे समीकरण मुंबई ठाण्यात पुन्हा दिसलं। मुंबईवर सत्ता कुणाची येणार? सलग 17 वर्षाची सत्ता उलथवून टाकणार का? कोण करणार मुंबईवर राज? या साऱ्या चर्चेत बाळासाहेबांचा करिश्मा चालणार का याचीही उत्सुकता होती। निवडणुकीच्या प्रचाराचा धुळा निकाला दिवशी खाली बसला तेव्हा पुढची 5 वर्ष मुंबईत ठाकरेंचं राज्य असेल हे स्पष्ट झालं होतं। या वयातही बाळासाहेबांनी आपला करिश्मा दाखवून दिला आणि 17 वर्षाची सत्ता राखत विरोधकांची पक्की धुळधाण उडवून दिली। आणि आजही पुन्हा एकदा शिवसेनेची सत्तेची वाटचाल तशीच असल्याचं अधोरेखित झालं। शिवसेनेची वाटही चांगली आहे, चालही चांगली आहे, बरं, पण शेवटी काय असतं, 2-3 गोष्टीचं कळताळे। पाऊस पडला तरी नाही पडला तरी दोन्ही ठिकाणी शेतकऱ्याचे हाल होतच असतात। कारण पाऊस पडला तरी शेतीचं कुठे अपेक्षा करतात तेवढ्या मुसळधार पाऊस येतो आणि उभी राहिली शेती पाण्यात जाते। असं काही होतं, आम्ही काहीतरी चांगल्या विचारानं उभं राहतोय, इतकं काहीतरी घाणेरड्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्यामध्ये आमचं पीक त्यांना दिसत नाही। 1966 पासून शिवसेनेची वाटचाल अशीच दिमागदार सुरू आहे। शिवसेनेची स्थापना जरी 1966 ची असली तर 1956 पासून मराठी अस्मितेचं वादळ मुंबईत घोंगावायला सुरुवात झाली होती। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई प्रांत ढवळून निघाला होता। मराठी माणसाची मुंबई आणि महाराष्ट्र कोणीच तोडू शकत नाही अशी भीमगर्जना करत अवघा मराठी माणूस एकवटला होता। मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतरही याच मराठी माणसाच्या एकजुटीचा शिवसेनेनं खुबीनं वापर करून घेतला आणि शिवसेना वाढत गेली। शिवसेनेनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा दिली आणि शिवसेनाही मोठी झाली। शिवसेनेला स्थापनेपासून संघर्ष करावा लागतोय। प्रत्येक राजकीय वादळात शिवसेना संपेल अशा बावड्या नेहमीच विरोधकांकडून उठवण्यात येतात, पण दरवेळी सर्व प्रश्नांना एकच उत्तर पुरेसं ठरतं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। झी 24 तास एक पाऊल पुढे।